कुटुंबात जन्म घेतला होता. लोक म्हणायचे की तुझे वडील आयुष्यभर लोकांचे बूट साफ करत राहिले, त्यामुळे तुझं लग्न कधीच मोठ्या घराण्यात होणार नाही. आमचे नातेवाईकही आम्हाला खूप त्रास द्यायचे, कारण जवळजवळ सगळे नातेवाईक सुस्थितीत घरातील होते. आम्ही गरीब होतो, म्हणून कोणीही आम्हाला उलटसुलट बोलायला पुढे मागे पाहत नव्हतं. कदाचित श्रीमंत लोकांमध्ये गर्व असतो, म्हणूनच ते गरिबांना काहीच समजत नाहीत. माझ्या चुलत बहिणीचं लग्न ठरल्यावर ती आमच्याकडे मिठाई देण्यासाठी आली. ती गर्वाने म्हणाली, माझं तर खूप मोठ्या घराण्यात लग्न ठरलं आहे. तूही तर माझ्याच वयाची आहेस. मला खूप वाईट वाटतं की अजून तुझं कुठेच लग्न ठरलं नाही. तुझ्या वडिलांना वाटतं की तुझं लग्न एखाद्या चांगल्या घराण्यात व्हावं, जिथे तू खूप सुखी राहशील. पण मला किंवा कोणालाही असं वाटत नाही. या आशेत राहिलीस तर आयुष्यभर कुमारी राहशील, असं म्हणत ती जोरजोराने हसली. बाबा त्यावेळी घरी नव्हते आणि मी घरी एकटीच होते, म्हणूनच कदाचित तिने मला इतक्या गोष्टी ऐकवल्या आणि निघून गेली. मी नेहमी सगळ्यांच्या बोलण्याकडे फक्त शांतपणे ऐकत राहायचे, कारण माझे बाबा रेल्वे स्टेशनवर लोकांचे बूट पॉलिश करत असत. मला कधीच कोणाकडे काही तक्रार नव्हती. मी फक्त आकाशाकडे पाहत हसत राहायचे, कारण मला वरच्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता. एक दिवस मी रेल्वे स्टेशनवर बाबांना जेवण देण्यासाठी गेले होते. तिथे माझं लक्ष एका बूट पॉलिश करणाऱ्या मुलाकडे गेलं, ज्याने बाबांकडे माझा लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. तो म्हणाला, माझं तुझ्या मुलीवर पहिल्या नजरेतच प्रेम जडलं आहे. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबांनी लवकरच या लग्नाला होकार दिला. त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला होता. आता मी बाबांना काहीच म्हणू शकत नव्हते, कारण माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय बाबाच घेत असत. म्हणून त्यांनी हे ठरवलं होतं, तर मला ते मान्य करावं लागलं. मी होकार दिला आणि माझं लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी मी सासरी निघाले, तेव्हा तो मला एखाद्या महालासारख्या घरात घेऊन गेला. त्या दिवशी हवामान खूपच छान होतं, पण माझ्या मनात एक विचित्र बेचैनी होती आणि हृदयावर एक जड ओझं होतं. माझं मन खूप चांगलं गुंतलेलं वाटत होतं. मी माझ्या बाबांकडे पाहिलं. ते आजही रोजच्याप्रमाणे सकाळी उठून रेल्वे स्टेशनवर जाण्याची तयारी करत होते. मी म्हणाले, बाबा, आज तरी तुम्ही कामावर जाऊ नका. तुमची तब्येतही ठीक नाही आणि माझं मनही खूप अस्वस्थ आहे. आज तुमच्या लाडक्या लेकीचं लग्न आहे आणि तुम्ही आजही कामावर जाताय. मला हे पाहून खूप वाईट वाटतंय. मी हे बोलून रडायला लागले, कारण आज माझं लग्न होतं. बाबा म्हणाले, अगं बाळा, का रडतेस? मी शेवटच्या क्षणापर्यंत तुला जे काही देता येईल ते देण्याची इच्छा ठेवतोय, म्हणूनच मला कामावर जावंच लागेल. मी त्यांच्याकडून सामान काढून घेतलं आणि म्हणाले, नाही बाबा, तुम्ही कुठेही जाणार नाही. तुम्ही असं काही करू नका ज्यामुळे मला दुःख होईल. मला हसत मुखाने सासरी जायचं आहे, पण तुमच्या या गोष्टींमुळे माझं मन भरून येतंय. तुम्हाला खरंच आवडेल का की तुमची मुलगी अश्रूंच्या ओघात सासरी जाईल? मला काहीच नको. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. मी त्या मुलींमध्ये नाही ज्या हुंड्यासाठी वडिलांचे रक्तही शोषून घेतात. माझी इच्छा तर नेहमीच तुमच्यासोबत राहायची होती, पण ही तुमची जिद्द आहे की तुम्ही माझं लग्न लावून देत आहात. आता मी तुमचं ऐकलं ना, तर तुम्हीही माझं ऐका. मी तुमची लाडकी आणि एकुलती एक मुलगी आहे. नेहमी तुमचं ऐकलंय. तुम्ही फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवा. मला त्या पलीकडे काहीच नको. त्या क्षणी मला जाणवलं की वडील खरंच एखाद्या दाट सावलीसारखे असतात. ते आपल्या मुलींसाठी काहीही करायला तयार असतात. माझं लग्न खूप साध्या पद्धतीने होत होतं. वडिलांचे मोठे भाऊ म्हणजेच माझे मोठे काका आणि आत्या यांना आमंत्रित केलं गेलं होतं आणि गल्लीतील 2-3 लोक आले होते. ना कोणती सजावट होती, ना मेहंदी, ना संगीत. फक्त बाबांची इच्छा होती की ते मला आनंदाने सासरी पाठवावेत. ज्याने मला पसंत केलं तोही आमच्यासारखाच होता, एक बूट पॉलिश करणारा मुलगा. माझं हृदय कशासाठी तरी अनामिक भीतीने धडधडत होतं. मला खरंच विश्वास बसत नव्हता की हे सगळं खरंच घडतंय. मी नेहमी स्वतःला फक्त माझ्या वडिलांच्या सेवेसाठी समर्पित केलं होतं. मी त्यांना एकटं सोडून जायचंच नाही असं ठरवलं होतं. पण जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा बाबांनी सरळ सांगितलं की बाळा, मी तुला तुझ्या घरचं करून जाऊ इच्छितो. माझ्या आयुष्याचा काही भरोसा नाही. आज आहे तर उद्या नसेनही. अशा वेळी तुझी काळजी कोण घेईल? तुला आधार कोण देईल? अशा काही शब्दांनी त्यांनी मला भावनिकरित्या बांधून टाकलं होतं आणि मी त्यांच्या बोलण्यात येऊन गेले. माझ्यासाठी बाबांचं म्हणणं मांडणं नेहमीच सोपं होतं. ते म्हणालेले प्रत्येक शब्द मी मान्य केले होते. आज तो दिवस आला होता जेव्हा मी कायमची त्यांचं घर सोडून निघून जात होते. हेच ते घर होतं जिथे माझा जन्म झाला, जिच्या प्रत्येक भिंतीत माझ्या बालपणाच्या हसण्याच्या प्रतिध्वनी गुंजत होत्या, ज्याच्या एका कोपऱ्यात मी माझ्या हातांनी सजावट केली होती. माझ्या आयुष्यात फारसा बदल होणार नाही हे मला चांगलंच ठाऊक होतं, कारण मी एका लहान घरातून निघून पुन्हा लहान घरातच जाणार होते. जसं बाबांनी सांगितलं होतं, त्या मुलाचे आई वडील हयात नव्हते आणि त्यांचं आयुष्यही आमच्यासारखंच होतं. तो रोज सकाळी उठून घराची साफसफाई करत असे, नाश्ता करून आपल्या सामानासह रेल्वे स्टेशनवर पोहोचायचा आणि ज्या प्रकारचं काम माझे बाबा करतात तेच काम तो मुलगाही करत होता. माझ्या लग्नाचा दिवस उजाडला. मी लवकर उठून घराची सगळी कामं आवरली. माझे कपडे बदलून तयार झाले.
संध्याकाळी जेव्हा माझा नवरा शेरवानी आणि सोहऱ्यात आला तेव्हा तो माझ्यासाठी लग्नाचा लेहेंगाही घेऊन आला होता. सासरहून आलेला तो लेहेंगा मी परिधान केला. मी खूपच सुंदर दिसत होते. तो पाहून असं वाटलंच नाही की तो एखाद्या गरिबाने घेतलेला आहे. तो कुठल्याशा मोठ्या शोरूममधून घेतल्यासारखा वाटत होता. जे काही नातेवाईक माझ्या लग्नाच्या दिवशी घरी उपस्थित होते त्यांनी माझ्या लग्नाच्या कपड्यांकडे पाहून आश्चर्य व्यक्त केलं होतं. मला अजूनही विश्वास बसत नव्हता की मी इतका सुंदर लेहेंगा कधी परिधान करेन. तो खूप महागडा दिसत होता. माझं आश्चर्यचकित होणं स्वाभाविक होतं, कारण तो मुलगा तर आमच्यासारखाच गरीब आहे. मग एवढा महाग लेहेंगा त्याने कसा काय घेतला असेल. पण मग मी मनातून अशा विचारांना दूर केलं आणि तयार होऊन बाबांची वाट पाहू लागले. बाबा थोड्याच वेळात लग्नाची उरली सुरली कामावरून खोलीत आले. ते खरंच खूप आनंदी होते. ते म्हणाले, बाळा, आता मला वाटतं की मी शांततेने मरण पत्करू शकतो. मला नेहमीच वाटायचं की माझी मुलगी अशा व्यक्तीसोबत जावी जो तिला आयुष्यभर राजकुमारीसारखं जपेल. पण मला या मुलावर पूर्ण विश्वास आहे की तो तुला राजकुमारीसारखंच ठेवेल. बाबांचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेल्या माझ्या आत्या जोरजोराने हसू लागल्या आणि म्हणाल्या, अरे भाऊ, एखादा बूट पॉलिश करणारा मुलगा तुझ्या मुलीला राजकुमारी नाही पण नोकरानी नक्कीच बनवेल, असं म्हणून तिथे उपस्थित सर्व लोक हसत होते. बाबा आणि मी मात्र गप्प बसलो होतो. मी खूप वेळ बाबांच्या गळ्यात पडून रडत होते आणि म्हणाले, बाबा, माझ्या जाण्यानंतर तुमची काळजी कोण घेईल. त्यांनी हलकसं हसत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, वरचा देव आहे ना माझ्यासोबत. तू काही काळजी करू नकोस. मी इथे एकटाही चांगलाच सांभाळून घेईन. तू फक्त तुझ्या सासरी आनंदात राहा. माझी प्रार्थना नेहमी हीच राहील की तू आपल्या नवऱ्यासोबत आनंदी राहावस आणि तुला कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये. बाबांचं बोलणं ऐकून माझ्या मनात एक विचित्र बेचैनी दाटून आली आणि तो क्षणही आला ज्या क्षणी माझे सासरचे लोक घरी आले. माझ्या नवऱ्याचे आईवडील हयात नव्हते, पण तो काही नातेवाईकांना बरोबर घेऊन आला होता. त्यांच्या काका काकीने त्याचं लग्न ठरवलं होतं. तो आपल्या चुलत बहिणीवर सख्या बहिणीसारखं प्रेम करत असे. ती मुलगी खूपच गोड दिसत होती. तिनेही खूप महागडी आणि सुंदर कपडे परिधान केली होती आणि माझ्या नवऱ्यानेही अतिशय महागडी शेरवानी घातली होती. त्यांचा सगळ्यांचा पोशाख पाहून मला खूप आश्चर्य वाटलं, कारण मला आधी सांगण्यात आलं होतं की त्याचे काका काकू सुद्धा काही फार श्रीमंत नाहीत. ते लोकही अगदी आपल्यासारखेच गरीब आहेत. मग हे सगळं काय आहे. मी पुन्हा एकदा स्वतःला विचार न करण्यापासून थांबवू शकत नव्हते. पण लवकरच माझ्यासमोर खरी परिस्थिती उलगडणार होती. जेव्हा माझ्या बाबांना माझ्या नवऱ्याने सांगितलं की आम्ही या दिवसासाठी खूप आधीपासून बचत करत आलो आहोत, म्हणूनच तुम्हाला हे सगळं थोडंसं आश्चर्यकारक वाटतंय. मला क्षणभर वाटलं त्यांनी माझ्या मनातील विचार वाचलेत, पण कदाचित तसं नव्हतं. ते फक्त निरागसतेने स्पष्टीकरण देत होते. मला त्यांच्या या साधेपणावर खूपच प्रेम आलं होतं. ते खूप समजूतदार व्यक्ती होते. त्यांचं नाव दीप होतं. थोड्याच वेळात लग्नाच्या विधी सुरू झाल्या. माझी मंडपात हाक मारली गेली. तो एक लहानसा साधा मंडप होता. बाबांनी माझा हात दीपच्या हातात दिला. आम्ही 7 फेरे घेतले आणि एका मागोमाग एक सर्व विधी पार पाडल्या. सगळं पूर्ण होताच मी आता दीपची धर्मपत्नी झाले होते. त्याची चुलत बहीण, जी त्याला सख्या बहिणीसारखी जपायची, आनंदाने नाचत होती. ती मला पुन्हा पुन्हा मिठी मारून म्हणत होती, वहिनी, तुम्ही खरंच खूप छान आहात. एकदा तर ती आनंदाने रडूही लागली. तिच्या आणि दीपच्या नात्यात मला खरंच भावंडासारखं प्रेम दिसत होतं. तिची अशी रडणारी अवस्था पाहून माझ्या मनात समाधानाची भावना दाटली होती. पण कधी कधी मला काही समजतच नव्हतं. माझं मन पुन्हा विचारांच्या गुंत्यात अडकून पडलं होतं. मी जेव्हा सासरी जाण्यासाठी निघाले तेव्हा मी आश्चर्यचकित झाले, कारण गाडीने मला एका खूपच घाणेरड्या आणि जुनाट भागाकडे नेलं होतं. माझ्या मनात आलं की कदाचित आता पुढे मला पायदळी जाऊन एखाद्या झोपडीत राहावं लागेल. पण गाडी मात्र खूपच महागडी आणि अलिशान होती. माझ्या नवऱ्याने मला गाडीत बसवताना हात दिला होता. मला क्षणभर वाटलं की कदाचित ही गाडी भाड्याची असेल. पण मग मी पुन्हा एकदा मनाला समजावलं की आपण काही विचारच करू नको. सगळं काही ठीक होईल. मी वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि अश्रूंच्या धारा सोडत गाडीत बसले. माझ्या मनात त्यांच्या काळजीने एक घट्ट वेढा घातला होता. माझ्या नवऱ्याने माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू स्वतःच्या हाताने पुसले. तो खूप काळजीपूर्वक माझ्याकडे पाहत होता. गाडी अतिशय वेगाने जाऊ लागली. आम्ही त्या भागाला मागे टाकलं जिथे माझं घर होतं. गाडीत बसून बराच वेळ झाला होता. शेवटी मी न राहून विचारलं, आपलं घर आलं की नाही अजून? आपण कुठे चाललो आहोत? माझा प्रश्न ऐकून दीप आणि त्याची बहीण दोघंही हसू लागले आणि अचानक त्यांनी गाडी जोरात थांबवली. समोरचा देखावा पाहताच माझ्या डोळ्यांचा अक्षरशः उलगडा झाला. माझ्या तोंडून जोरात किंकाळी निघाली. हे काय आहे? मी जागेवरून उडी मारल्यासारखी उभी राहिले. ते म्हणाले, हेच आपलं घर आहे. त्यांच्या शब्दांवर आणि डोळ्यांनी पाहिलेल्या दृश्यावर मला विश्वासच बसत नव्हता, कारण समोर एक भव्य आणि सुंदर इमारत उभी होती.
माझ्या मनात आलं, कदाचित हे लोक माझी थट्टा करत असतील, मला फसवत असतील. मी थोडं कठोर बनले. कृपया माझी थट्टा करू नका. मी या क्षणी अशा कुठल्याही थट्टेसाठी तयार नाही. माझे शब्द न कळतच कडक झाले होते. माझ्या नवऱ्याने हसत म्हटलं, असं आहे का? तर चल आज जाऊया. तू स्वतःच्या डोळ्यांनी बघ की ही थट्टा नाही. जसे मी आत पाऊल टाकले तसे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी स्तब्ध होऊन त्या अलिशान इमारतीकडे बघत राहिले. माझ्या नवऱ्याने स्मित हास्य करत माझ्याकडे पाहिलं. माझ्या ओठांवरून कसं बसं निघालं, हे सगळं काय आहे? माझ्या नवऱ्याने माझा हात धरला आणि मला एका खोलीत घेऊन गेला. त्यानंतर त्याने जे काही सांगितलं ते ऐकून मला खरंच वाटत नव्हतं की हे वास्तव आहे. हे सगळं मला अजूनही एका स्वप्नासारखं वाटत होतं. पण हीच खरी गोष्ट होती आणि आता मला ती स्वीकारावीच लागणार होती. कुठून तरी आलेल्या धैर्याने आणि भावना दाटून आलेल्या अवस्थेत माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. माझ्या नवऱ्याने माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि मला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण काही अशा गोष्टी होत्या ज्या आठवूनच माझे डोळे परत भरून येत होते. माझा भूतकाळ, माझं जगलेलं आयुष्य मला पुन्हा आठवायला लागलं होतं. मी त्या वेळची आठवण काढत होते जेव्हा मी माझ्या आईवडिलांसोबत त्या लहानशा घरात राहत होते. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. डोळे उघडल्यापासून मी फक्त त्यांना गरिबीशी झुंज देताना पाहिलं होतं. आमचं घर रेल्वे स्टेशनजवळ होतं आणि बाबांनी तिथूनच आपलं काम सुरू केलं होतं. ते रेल्वे स्टेशनवर एका ऑफिसमध्ये काम करत असत आणि मी घरी राहून घर सांभाळत असे. आमचं घर अगदी साधंसं होतं. आम्ही तिघेच राहत होतो, त्यामुळे घर चालवणं तसं सोपं होतं. पण मग एक दिवस आमच्या घरात आग लागली. तेव्हा मी लहान होते, जेमतेम 8 वर्षांची. मी घरीच होते आणि मदतीसाठी आरडाओरडा केला, पण कोणीही मदतीला धावून आलं नाही. गल्लीतली जागा इतकी अरुंद होती की तिथे कुठलीही गाडी पोहोचू शकली नाही. आईने रडत रडत मला कसंबसं बाहेर ढकललं, पण ती स्वतः बाहेर येऊ शकली नाही. ती खूप प्रमाणात भाजली गेली होती. जवळजवळ 70% जळली होती. ही घटना माझ्यासाठी फार वेदनादायक होती. बाबा जेव्हा कामावरून घरी परत आले तेव्हा प्रत्येक गोष्ट राग झालेली होती. घर पूर्णपणे जळून गेलं होतं. पण घरापेक्षा त्यांना आपल्या जीवनसाथीची जास्त चिंता होती, जी आता अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती. बाबा हे सगळं पाहून अक्षरशः कोसळून रडू लागले आणि आईला घेऊन तात्काळ रुग्णालयाकडे धावले. आसपासच्या कोणालाही इतकी सुद्धा दया आली नाही की वेळेवर माझ्या आईला रुग्णालयात नेण्यास मदत करावी किंवा बाबांना इतक्या मोठ्या अपघाताची बातमी द्यावी. कदाचित सगळ्यांना असंच वाटत होतं की आपण मदत करून काय मिळवणार आहे. माझ्याही अंगाला काही जळालेले जखमेचे निशाण होते. पण डॉक्टरांनी मला प्राथमिक उपचार करून घरी पाठवलं होतं. मी शेजारच्या एका माऊलीच्या घरी राहत होते. त्या मला सांभाळत होत्या कारण त्यांनी बाबांची अवस्था पाहिली होती. ते आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी इथून तिथून धावपळ करत होते की कशातरी प्रकारे ती बरी व्हावी. बाबांनी प्रत्येक प्रयत्न केला की आईचे उत्तम उपचार होतील, पण तसं होऊ शकलं नाही. डॉक्टरांनी हात टेकले आणि सांगितलं की पेशंट खूप प्रमाणात भाजली आहे. आईची सासरची मंडळी आपल्याच घरात बंद झाली होती. कुणीही विचारायला आलं नाही. शेवटी डॉक्टरांनी माझ्या आईला मृत घोषित केलं आणि अशा प्रकारे एका कोवळ्या निरागस मुलीच्या डोक्यावरून तिच्या आईची सावली कायमची उठून गेली. बाबांची नोकरीही गेली कारण जास्त रजा घेतल्यामुळे मालकाने त्यांना कामावरून काढून टाकलं. मी खूप लहान होते. मला कोणीतरी पाहायला हवं होतं, त्यामुळे बाबा माझ्यासोबत घरीच राहायचे, माझ्या काळजीतच राहायचे. जर मी पुन्हा नोकरीला गेलो तर या चिमुरडीची काळजी कोण घेईल, हीच चिंता त्यांना सतावत होती. म्हणूनच काही दिवस त्यांनी कामातून रजा घेतली. पण या रजेच्या काळातच त्यांच्या हातून नोकरी गेली. ही बाबही बाबांसाठी धक्कादायक होती, कारण जरी ती नोकरी साधी सरळ होती, पगार कमी होता, तरी सुद्धा त्या पगारातून घर कसं तरी चालत होतं. आता बाबा पूर्णपणे कोलमडले होते. पहिल्यांदा घर जळणं, त्यानंतर पत्नीचं जाणं, मुलीला एकटं सोडणं आणि आता नोकरीही गेली. या सर्वांनी बाबांना अक्षरशः हतबल करून टाकलं होतं. हे सगळं आमच्या आयुष्यातला एक वळण ठरलं, ज्याने आमचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. आणि मला त्यावेळी हे कळलंच नाही की या घटनांचा सर्वात मोठा परिणाम माझ्याच आयुष्यावर होणार होता. आईच्या जाण्याचा धक्का मी मनापासून इतका खोलवर घेतला की मी आजारी पडायला लागले. मी 2 महिने रुग्णालयात राहून घरी परतले. हळूहळू माझं भान परत येत होतं आणि जसं भान यायचं तसं मी माझ्या आईला हाक मारायचे, कारण माझा जास्त वेळ आईबरोबरच जात असे आणि ती माझी प्रत्येक गोष्ट सांभाळत असे. बाबा माझ्या शेजारी बसून मला सांभाळत असत. मी त्यांच्या डोळ्यात नेहमी अश्रू पाहायचे, जणू ते सतत रडत होते. माझीही अवस्था अशीच काहीतरी झाली होती. मी खूपच आजारी पडले होते, खूप अशक्त झाले होते. काही दिवस शेजारच्या मावशींनीच माझ्या बाबांना त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं, पण शेवटी कोण किती दिवस दुसऱ्यांची जबाबदारी घेणार. एक दिवस त्या मावशींनाही कंटाळा आला आणि त्यांनी बाबांना स्पष्ट सांगितलं, आता आम्ही तुमची जबाबदारी उचलू शकत नाही.
बाबांनी त्यांच्याजवळ माफी मागितली आणि म्हणाले, ताई, तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं तेच खूप आहे. मला तुमच्याकडे रोज जेवायला येताना खूप लाज वाटत होती. माझी मुलगी थोडी सावरली की मी घरीच जेवण बनवेन. त्या दिवशी बाबांचं मन अगदी खचून गेलं होतं. त्यांच्या बँक खात्यातली सारी बचत माझ्या उपचारांवर खर्च झाली होती. नोकरी आधीच हातातून गेली होती. जेव्हा माझी प्रकृती थोडी सुधारली तेव्हा बाबांनी मला आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाले, बाळा, हिम्मत धर. तू किती दिवस असं आईच्या जाण्याचं दुःख मनात साठवून ठेवणार आहेस? तुला धैर्य दाखवायलाच हवं. तुझी आई आपल्याला सोडून गेली आहे, आपल्याला एकटं करून गेली आहे. पण याचा अर्थ असा नाही की तू एकटी आहेस. मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला तुझ्या आई इतकंच प्रेम देईन. तुला काही काळजी करण्याची गरज नाही. मी तेव्हा लहान होते. मला आईची माया हवी होती. तिच्या कुशीत विसावा हवा होता. पण बाबांच्या शब्दांचा अर्थ मला तेव्हा समजत नव्हता. आईला शेवटच्या क्षणी जेव्हा मी पाहिलं तेव्हा पांढऱ्या कपड्यात तिला गुंडळलेलं होतं आणि तिची अर्थी घराबाहेर नेताना पाहिली होती तेव्हा माझं हृदय फाटलं होतं. मी जोरजोराने रडत होते, किंचाळत होते, माझी आई कुठे नेताय? माझ्या आईला घेऊन जाऊ नका. माझ्या आईला सोडून जाऊ नका. ही माझी आई आहे. ती बरी होईल. माझ्या आईला कुठे घेऊन जाताय? मी रडत रडत ओरडत होते. मलाही माझ्या आईसोबत जायचंय. मला तिला सोडून राहता येणार नाही. तेव्हा बाबांनी माझ्या कानात हळूच सांगितलं, बाळा, तुझी आई देवाघरच्या मुक्कामाला गेली आहे. ती देवाचीच देण होती आणि देव चांगल्या लोकांना लवकर परत बोलावून घेतो. तुझी आई खूपच चांगली होती ना? ती वरून तुझ्यासाठी प्रार्थना करेल. त्या दिवशी मी पूर्ण दिवस रडतच काढला. प्रत्येक दिवस आईची आठवण काढत तिच्या मायेला हसत मुखाने आठवत होते. मला सावरणारे माझे बाबा होते. ते प्रत्येक पद्धतीने मला सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मात्र त्यांना सतत त्रास देत होते. मला आई हवी होती. मला आईजवळ जायचं, तिच्याच हातून जेवायचं. माझा ना भाऊ होता ना बहीण ज्याच्यासोबत मी खेळू शकले असते. बाबा आईच्या श्राद्ध कार्यात गुंतलेले असायचे आणि अशा प्रकारे तो दिवसही आला की आईच्या मृत्यूला 1 आठवडा उलटला. मी बाबांना बऱ्यापैकी हैराण केलं होतं. वेळ पुढे सरकत गेला. रुग्णालयात 2 महिने राहिल्यानंतर मी घरी परतले. बाबांनी कसाबसा घर आवरलं होतं. घरातील जळालेलं सामान फेकून दिलं होतं आणि थोडंफार घर उभंही केलं होतं. पण घरातला साठवलेला धान्याचा साठा हळूहळू संपत चालला होता. आता बाबांना पुन्हा नोकरीची चिंता सतावत होती. बाबा नेहमी म्हणायचे, बाळा, तू अजून लहान आहेस. तू देवाकडे प्रार्थना करत जा. वरचा देव मुलांची प्रार्थना पटकन ऐकतो. मी लवकरच कामावर लागेन. आम्ही अजूनही त्या जळालेल्या घरात राहत होतो, कारण त्याशिवाय आमच्याकडे दुसरं छतही नव्हतं. माझ्या लहानशा मनाला समजत नव्हतं की आमचं आयुष्य कधी बदलेल. मी रोज देवापुढे हात जोडून म्हणायचे, देवा, आमच्यावर कृपा कर. आमच्या अडचणी लवकर दूर कर. माझ्या बाबांना नोकरी मिळू दे. बाबांच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझं हृदय तुटायचं. माझं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे बाबांना लवकर नोकरी मिळावी. हळूहळू मी मोठी होत होते. मी घरातील प्रत्येक छोटी मोठी जबाबदारी उचलली होती. मी घराच्या खिडकीतून बाहेर पाहत बसायचे आणि इतर लहान मुलांना शाळेत जाताना पाहायचे. माझ्या मनातही हळूहळू इच्छा निर्माण झाली की किती छान असतं जर मीही शाळेत गेले असते. बाबांनी माझ्या डोळ्यांमधील ते स्वप्न वाचलं होतं. ते म्हणाले, बाळा, फक्त माझी नोकरी लागू दे, मग मी तुलाही शाळेत घालीन. आमच्या घराजवळ सरकारी शाळा नव्हती. ती बरीच लांब होती. पण जेव्हा बराच काळ झाला तेव्हा बाबांना नोकरी मिळालीच नाही. तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला, बाळा, मी नोकरीच्या शोधात व्यस्त असेन. तू शाळेत जाशील, पण घरी कोण पाहील? तुझं आणणं नेणं कोण करेल? बाबांच्या शब्दांनी माझं मन थोडंसं खट्टू लागलं. पण मी रागावले नाही, कारण ते बरोबरच होते. घराच्या जबाबदाऱ्या सोडून मी शाळेत जाताना कुणी पाहिलं असतं? बाबाही रोज सकाळी लवकर उठून नोकरीच्या शोधात बाहेर पडत असत. ते खूप प्रयत्न करत होते की कुठली तरी चांगली नोकरी मिळावी. पण 1 महिना उलटून गेला होता आणि त्यांना अजूनही नोकरी मिळाली नव्हती. त्यांचं मन खचू लागलं होतं. एक दिवस घरात पाणी येत नव्हतं, म्हणून मी पाणी भरायला गेले. तो नळ रेल्वे स्टेशनजवळ होता. तेव्हा माझं वय 13 वर्ष झालं होतं. हातात 2 बादल्या घेऊन मी पाणी भरत होते. तेव्हाच माझं लक्ष एका व्यक्तीकडे गेलं, जो रेल्वेकडे वेगाने धावत होता. तो खूप अशक्त दिसत होता, पण तरीही त्या वेगाने धावत होता. माझ्या मनात चमकून गेलं, तो ट्रेनच्या रुळांवर जाऊन काहीतरी वाईट करणार आहे का? मी लहान होते, पण इतकं कळत होतं की हे काहीतरी विचित्र आहे. मी काहीच न पाहता 2 बादल्या तिथेच ठेवून दिल्या आणि त्या व्यक्तीकडे धावत गेले. त्यावेळी तिथे कोणीच नव्हतं. नेहमीसारखंच ट्रेन येणार असली की लोक तिथून निघून जातात. माझं बालपण अशाच दृश्यांमध्ये गेलेलं होतं. बाबांच्या तोंडून नेहमीच मी हे ऐकत आले होते की लोक स्वतःहून आत्महत्या करण्यासाठी रेल्वेच्या रुळांवर जातात. मला आश्चर्य वाटायचं, हे असे कोण लोक असतात ज्यांना आपलीच जीवन प्रिय वाटत नाही, जे स्वतःच्या जीवनाला इतकं बेभानपणे नष्ट करू पाहतात. माझं जीवनही तसं खूप कठीण काळातून जात होतं. बाबांचं काम गेलं होतं, आई गेली होती
आणि मी लहान वयात घराची जबाबदारी उचलली होती. पण तरी सुद्धा वरच्या देवाला माहीत आहे, एकदाही मला आत्महत्येचा विचारही मनात आला नाही. मी लहान होते, पण माझ्यात खूप धीर होता. मी सगळं काही धैर्याने सहन केलं होतं. त्या व्यक्तीकडे पाहून मला खात्री झाली की तो माणूस आपली जीवनयात्रा संपवायला धावत आहे. माझ्या मेंदूत विचारही नाही आला. मीही त्याच्या मागे धावत गेले. ट्रेन अजून दूर होती. तिचा वेग कमी होत होता. मी त्या माणसाला रुळांवर पोहोचण्याआधीच त्याला जोरात ढकललं आणि स्वतःही त्याच्याकडे धावले. ट्रेन वेगात पुढे निघून गेली. तो माणूस मला फटीफाट नजरेने पाहत होता. तो म्हणाला, बाळा, तू मला मरण दिलं असतंस ना, का वाचवलंस तू मला? त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याचा प्राण वाचला आहे आणि एक लहानशी किशोरी मुलगी त्याला वाचवू शकते. मी म्हणाले, काका, मला माहीत नाही तुम्ही कोण आहात. माझं वय सुमारे 13 वर्ष आहे. पण मी हे नक्की सांगू इच्छिते की तुम्ही जीवनाशी हार मानून स्वतःचं जीवन संपवू नका. जीवन खूप अनमोल आहे. त्यांनी माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि जोरजोराने रडू लागले. ते म्हणाले, बाळा, एका क्षणासाठी मला वाटलं देव मला कधी माफ करणार नाही जर मी माझं जीवन संपवलं असतं. पण देवाने मला पुन्हा जीवन दिलं. तुला मी आयुष्यभर लक्षात ठेवेन की तू मला वाचवलंस. ते रडत रडत माझ्या डोक्यावर हात फिरवत निघून गेले. त्या दिवशी मला एक गोष्ट मनापासून जाणवली. मी नाकारा म्हणून जन्माला आलेली नाही. माझ्या जीवनाचा देखील काहीतरी उद्देश आहे. त्या दिवशी घरी जाऊन मी बाबांना गर्वाने हे सर्व सांगितलं. बाबांनी मला झटक्यात मिठीत घेतलं आणि म्हणाले, माझी मुलगी खूपच गोड आहे. मला तुझ्याकडून अशाच धैर्याची अपेक्षा आहे. पुढे कधीही स्वतःला कमी लेखू नकोस. स्वतःला कधीच कमकुवत समजू नकोस. बाबांचं हे बोलणं ऐकून मी रडू लागले आणि म्हणाले, बाबा, आज मी रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडत असताना पाहिलं की तिथे एक काका बूट पॉलिश करत होते. ते खूप गरीब होते, पण त्यांच्या आजूबाजूला खूप गर्दी होती. ते खूप वयस्कर होते. हळूहळू बूट पॉलिश करत होते, पण लोक त्यांच्या आजूबाजूला उभे होते. मग मी विचार केला, का आपणही हा व्यवसाय सुरू करू नये का? तुम्ही तुमचं सामान घ्या आणि तिथेच बसा. हे काम असं आहे की यासाठी फार पैसेही लागत नाहीत, ना कोणाची मदत घ्यावी लागते. माझ्या वयाच्या मानाने मी बाबांना एक उत्कृष्ट सल्ला दिला होता. बाबा मला आश्चर्याने पाहू लागले आणि म्हणाले, बाळा, तू खूप छान सल्ला दिलास, पण मला खूप लाज वाटते. तिथे जर कोणी नातेवाईकांनी मला पाहिलं तर सगळेजण माझी थट्टा करतील. हे म्हणतच ते रडू लागले. तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना धीर दिला आणि म्हणाले, बाबा, आई गेल्यापासून कोणीही नातेवाईकांनी आपली मदत केली का? कोणीच नाही पुढे आलं. मग का तुम्ही त्यांच्यामुळे लाज वाटवता? आपलं जीवन आपल्यालाच सावरायचं आहे. कोणालाही आम्हाला आधार द्यायचा नव्हता. कोणालाही आम्हाला धीर द्यायचा नव्हता. सगळेच आपल्या आयुष्यात व्यस्त होते, आनंदात होते. सगळ्यांना काय करायचंय याचं त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं. मग आपण का करतो यानेही त्यांना काहीच फरक पडायला नको. ते नातेवाईक आपलं घर चालवायला येत नाहीत. मी गेले काही दिवस पाहते, बाबा किती मोठ्या अडचणीत आहेत. मला ते अशा त्रासात पाहवत नाहीत. घरात उपासमारीची वेळ आली आहे. आपण दिवसाला फक्त एकदाच जेवतो. त्यापेक्षा चांगलं आहे की आपण हे काम करू. तुमच्या मुलीला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बाबा, ती तुम्हाला यशस्वी होताना पाहू इच्छिते. कदाचित तुमच्या यशाकडे नेणारी पायरी याच कामातून सुरू होईल. मी त्यावेळी बाबांना इतकं भावनिक केलं की त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपलं सामान घेतलं आणि स्टेशनजवळ जाऊन बसले. ते आवाज देऊ लागले. मीही त्यांच्यासोबत रेल्वे स्टेशनवर गेले होते. तिथे बसून मी हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. बाबा पुन्हा पुन्हा हाक मारत होते, पॉलिश पॉलिश. हळूहळू 1-2 ग्राहक आले. त्या दिवशी त्यांनी सगळ्या दिवसभरात 150 रुपये कमावले. पण बाबा निराश झाले. ते म्हणाले, बघ बाळा, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, या कामात फारसा फायदा नाही. मी काहीतरी दुसरं पाहतो. मी म्हणाले, बाबा, धैर्य सोडू नका. तुम्ही काम सुरू केलं आहे तर ते पूर्णही करा. वरचा देव नक्कीच तुम्हाला यश देईल. काहीही न मिळण्यापेक्षा थोडंफार मिळणं चांगलंच ना. बाबा घरी आले. रात्री मी त्यांना चहा बनवून दिला. ते खूप खुश झाले. माझ्या हातच्या चहाने त्यांचा सारा थकवा दूर झाला. हळूहळू माझं वय वाढत होतं. बाबांच्या कमाईतही वाढ होत होती. सगळे येणारे प्रवासी ज्यांचे बूट खराब झाले होते किंवा तुटले होते, ते केवळ पॉलिशच नाही तर बूट दुरुस्तही बाबांकडून करून घेत असत. बाबा आता मोची आणि बूट पॉलिश दोन्हीही करत होते. मला खूप आनंद होत होता, कारण ज्यांची कमाई आधी 150 रुपये होती ती आता हळूहळू 800 रुपयापर्यंत पोहोचली होती. बाबा गर्वाने म्हणायचे, तू मला एक नवीन वाट दाखवलीस बाळा. तुझ्यामुळेच माझं मनोबल टिकून राहिलं. जर तू हिंमत हरली असतीस तर तुझा बाप काहीही करू शकला नसता. मी बाबांचं धैर्य वाढवलं होतं आणि नंतर आम्ही सरकारी योजनेअंतर्गत एक लहानसं घर घेतलं, जिथे आम्ही दोघं राहू लागलो. ते घर छोटंसंच होतं, पण आम्हा बाप लेकीसाठी ते पुरेसं होतं. आणि ते घर जिथे माझी आई जळून गेली होती ते आम्ही कायमचं सोडलं. आता आम्ही रेल्वे कॉलनीजवळ राहायला आलो होतो, जिथून रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या ट्रेन स्पष्ट दिसायच्या. दिवस असेच जात होते.
बाबांचं काम जोरात सुरू होतं. लोक मुद्दाम बाबांकडून पॉलिश करून घेत असत आणि मला खूप अभिमान वाटत होता, कारण ही दिशा मी बाबांना दाखवली होती. त्याच दरम्यान जेव्हा आमच्या नातेवाईकांना आमच्या सुधारलेल्या परिस्थितीबद्दल कळलं, तेव्हा ते आमच्या घरी हमदर्दी करायला आले. पण मला कोणाच्या हमदर्दीची गरज नव्हती. आईच्या मृत्यूनंतर खूप लोक पाहिले होते ज्यांनी बाबांना एकटं सोडलं होतं. तेव्हा मी लहान होते, त्यामुळे मला हे फारसं जाणवलं नव्हतं. पण बाबांनी ते सगळं अनुभवलं होतं आणि ते त्यांच्या मनावर ओरखडा उमटवून गेलं होतं. बाबांची सख्खी बहीण सुद्धा कधी विचारायला आली नाही. तिने इच्छा केली असती तर माझी जबाबदारी घेऊ शकली असती, पण तिला कधीही हे हवं नव्हतं की तिच्या एकुलते एक पुतणीचं आयुष्य सुखी व्हावं. तिने आम्हा दोघांना कठीण परिस्थितीत एकटं सोडलं होतं. तिचा नवरा एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. त्यांनीही बाबांची गरिबी पाहून आपलं तोंड दुसरीकडे वळवलं होतं. आणि तेव्हा आम्हाला समजलं की जे लोक आपल्या चांगल्या काळात सोबत असतात तेच खऱ्या अर्थाने वाईट काळातही सोबत असतात. वाईट काळात कोणीच नसतं, म्हणून चांगल्या काळातही कोण असावं याची गरज उरली नाही. आता आमचं आयुष्य जरा सावरलं होतं. खूप मोठा आराम मिळालेला नव्हता, पण निदान उपासमारीची तरी वेळ गेली होती. ही गोष्ट मला खूप समाधान देणारी होती. माझं वय आता 17 वर्ष झालं होतं. मी माझ्या खोलीत बसून घरची सगळी कामं आवरून पुस्तक वाचत बसत होते. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. बाबा नेहमीसारखे कामावर गेले होते. माझ्या मनात आलं, यावेळी कोण आलं असेल? आपल्या या नव्या घराचा पत्ता तर कोणालाच माहीत नाही. मी दार उघडलं. समोर माझी चुलत बहीण उभी होती. हसतमुख, नेटनेटकी, महागड्या कपड्यात. तिच्या बोटात सोन्याची अंगठी होती. तिचं राहणीमान पाहून मला क्षणभरही ईर्ष्या वाटली नाही, कारण माझं जग वेगळं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं. मी कधीच स्वतःची तुलना इतरांशी केली नव्हती. मी फक्त विचार केला होता, माणूस आयुष्यात सुखी राहण्यासाठी कशा कशा गोष्टींचा आधार घेतो. मी तिला आत येण्यासाठी सांगितलं. ती माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षाने मोठी होती. मी तिला ताई म्हणायचे. ती खोलीकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाली, तू आणि मामा इतक्या लहान घरात राहता. इथे किती घुसमट होते. श्वास घ्यायलाही जागा नाही. तुम्हाला कसं काय इथे दम लागत नाही का? अशी वाक्य टाकत तिने आमचं आणि आमच्या घराची थट्टा केली. पण मला तिच्या थट्टेची अजिबात पर्वा नव्हती. मी म्हणाले, ताई बस ना, मी तुझ्यासाठी कॉफी आणते. ती म्हणाली, नाही नाही, काही गरज नाही. मी काही प्यायला आलेली नाही, काही सांगायला आले आहे. हसत हसत तिने मिठाईचा डब्बा माझ्या पुढ्यात केला आणि उघडून एक तुकडा माझ्या तोंडात घालून दिला. मी विचारलं, ताई ही मिठाई कशासाठी आहे? कारण न विचारता राहावे ना. ती म्हणाली, माझं लग्न ठरलं आहे. परवा साखरपुडा झाला आणि ही त्याचीच मिठाई घेऊन आले आहे. तुम्हाला बोलावलं नाही कारण तिथे खूप श्रीमंत लोक आले होते. माझं लग्न एका श्रीमंत घरात ठरलं आहे ना, पण मिठाई देणं तर बनतंच की नाही? तुम्ही आमचे नातेवाईक आहात. 3 महिन्यांनी माझं लग्न आहे. मला शुभेच्छा देणार नाही का? मी म्हणाले, हो हो, का नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी हसत म्हणाले आणि एकाच वेळी हेही म्हटलं, तू इथे मिठाई घेऊन आली नसतीस तरीही आम्ही तुम्हाला शुभेच्छा दिल्याच असत्या. या मिठाईची काही गरज नव्हती. मी खरंच आनंदी आहे. ती मला म्हणाली, तुला पाहून काही वाटत नाही की तू आनंदी आहेस. तुला माहितीये का, माझा होणारा नवरा अमेरिकेत राहतो. लग्न झाल्यावर मीही तिकडेच जाईन. तो एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो आणि साखरपुड्यात त्याने मला सोन्याची अंगठी घातली आहे. बघतेस ना, ही अंगठी त्यानेच दिली आहे आणि तो माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन आला होता. आता तू माझ्यावर जळू नकोस, कारण मी जाणते की तूही माझ्याच वयाची आहेस. माझं लग्न लवकरच ठरलंय आणि तुझं अजून काही ठरलं नाही, याने तुला वाईट वाटू नये. तिचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले, ताई तू अशी का बोलतेस? मी का तुझ्यावर जळेन? मला खूप वाईट वाटलं होतं. ती पुढे म्हणाली, पाहिलंस ना, माझे वडील एका मोठ्या कंपनीत काम करतात, म्हणून माझं लग्न इतका श्रीमंत घरात ठरलं. पण तू काही मनाला लावून घेऊ नकोस. तुला सल्ला देते की अशा तशा विचारात नको जाऊस. आपली ओळख ओळखून राहावं. ज्याच्याशी तुझं लग्न ठरेल त्याच्याशीच कर. तसंही मला वाटतं की तुझा नवरा पण तुझ्या बाबांसारखाच बूट पॉलिश करणारा असणार. ती मला तिच्या शब्दांनी खाली दाखवण्याचा प्रयत्न करत होती. तिरस्काराने, जळजळीत बोलून आणि न जाणो काय काय बोलली. कदाचित माझ्या चेहऱ्यावरचं समाधान तिच्या डोळ्याला टोचत होतं. मी मात्र फक्त हसून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ताई तू अगदी बरोबर म्हणतेस. माणसाने आपल्या दर्जाच्या लोकांतच लग्न करावं. ती हसली आणि म्हणाली, अर्थातच. तुझ्या वडिलांचा व्यवसाय बघ, मोची. मग तुला कोण श्रीमंत घरचा मुलगा लग्नासाठी मागणी घालेल? तू तर फक्त एखाद्या श्रीमंत घरची नोकरानीच बनू शकतेस. म्हणूनच तुझं लग्नही एखाद्या बूट पॉलिश करणाऱ्या मुलाशीच होईल. भ्रमात राहू नकोस की माझ्यासारखा वर तुझ्या नशिबी येईल. ती हसत हसत अशा प्रकारच्या गोष्टी करत होती, पण तिच्या प्रत्येक शब्दाने माझ्या मनात तिच्याविषयी द्वेष आणि बेबसीच्या सुया टोचत होत्या. ती गेल्यानंतर मी थोड्या वेळातच रडायला लागले.
आकाशाकडे पाहत मी म्हणाले, देवा, ही मुलगी मला दुखावून गेली आहे. आम्ही कोणाचं वाईट करत नाही, कोणाला वाईट बोलत नाही, मग का लोक आमच्या घरी येऊन आम्हाला त्रास देतात? आमचं मन सतत का दुखावत असतात? संध्याकाळी बाबा घरी परतले. मी त्यांना सगळी हकीकत सांगून टाकली. फक्त हे सांगितलं नाही की ती निघताना म्हणत होती की तुझ्या बाबांचं आयुष्य जसं जाऊ लागलं आहे तसंच तुझं लग्नही एखाद्या बूट पॉलिश करणाऱ्याशीच होईल. मला या शब्दांचा राग नव्हता. राग होता तो तिच्या त्या तिरस्कार आणि जळजळीच्या भावनांवर, ज्या तिच्या शब्दातून माझ्यासाठी झळकत होत्या. मी काय तिच्या घरी जाऊन अन्न खात होते का? मग तिने मला इतकं का ऐकवलं? माझ्या मनात हे विचार सतत येत होते आणि मी आतून तुटत होते. बाबांनी पाहिलं की मी खूप अस्वस्थ झाली आहे. ते विचारू लागले, बाळा, काय झालं आहे? तू का रडत आहेस? मला आश्चर्य वाटलं. बाबांना कसं कळलं की माझ्या मनात काय आहे? मी म्हणाले, काही नाही बाबा, फक्त विचार करत होते की अनिता ताईच्या लग्नाला कसं जाऊ. ते खूप लांब राहतात ना. बोलण्याचं कारण फक्त बाबांपासून माझ्या वेदना लपवणं होतं. मी पुढे म्हणाले, तसंही खूप खर्च येईल आणि आपली पूर्ण दिवसाची कमाई तिथेच जाईल. बाबा म्हणाले, नाही बाळा, आपण तिकडे जाणार नाही. कधी भेट झालीच तर माफी मागू की आम्ही जाऊ शकलो नाही. तसंही ते आपल्यासाठी गाडी पाठवणार नाहीतच. बाबांचं म्हणणं खरं होतं. तिथे जाण्यासाठी खर्च करणं आपल्याला परवडणारं नव्हतं. तसंच त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहून आनंद दिसेल याची शाश्वती नव्हती. म्हणून बाबांनीही नकार दिला होता. मलाही काही उत्सुकता नव्हती अशा लग्नाला जायची. त्यावेळी मी 17 वर्षांची झाले होते. आईच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष उलटून गेली होती, पण एकही दिवस असा नव्हता की मला आईची आठवण आली नाही. कधी कधी माझ्या मनात येई की आई कधीतरी स्वप्नात तरी यावी, माझ्याशी थोडं बोलावी. हेच विचार करत मी झोपले आणि आश्चर्य म्हणजे त्या रात्री माझी प्रार्थना देवाने ऐकली. आई स्वप्नात आली आणि म्हणाली, बाळा, लवकरच तुझं आयुष्य बदलणार आहे. तुझ्या हृदयातली अपूर्ण स्वप्न पूर्ण होणार आहेत. माझा विश्वास बसत नव्हता. या स्वप्नाचा अर्थ काय होता? मी विचार करत राहिले. त्याच दिवशी बाबा आजारी पडले. माझ्या मनात भीती दाटली. जर बाबांनाही काही झालं तर माझं काय होईल? मी मनापासून त्यांची सेवा केली आणि तेव्हाच जाणवलं की आई वडीलच ही या जगातली सर्वात मौल्यवान देणगी आहे. त्यांच्याशिवाय जीवन असह्य आहे. जर त्यांना काही झालं तर मुलाला होणारा त्रास कोणालाही कळणार नाही. पुढचे 2 दिवस बाबा रेल्वे स्टेशनवर जाऊन काम करू शकले नाहीत. मी ठरवलं मीच काहीतरी करेन. मी म्हणाले, बाबा, तुम्ही मान्य करता ना की मी तुमची मुलगीही आहे आणि मुलगाही? बाबा माझा अर्थ समजले. ते म्हणाले, बाळा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तू ज्या गोष्टीचा विचार करतेस ती करण्याची परवानगी मी तुला देऊ शकत नाही. आता मी तुझ्या कमाईवर जगू असं कसं होईल? हे बोलून ते रडायला लागले. मी त्यांना समजावत म्हणाले, बाबा, चिंता करू नका. तुमची मुलगी तुमच्यासाठी काहीही करू शकते. त्याच दिवशी मी बाबांना औषधं दिली. घरकाम आवरलं आणि थेट रेल्वे स्टेशनवर जाऊन बसले. बाबांनी मला आधीच सांगितलं होतं, खूप ट्रेन येत जा करतात, प्रवासी येतील, ते नक्कीच तुझ्याकडे येतील. मी नेमकं बाबा जिथे बसायचे तिथे जाऊन बसले, पण मला धक्का बसला. तिथे आधीच एक तरुण मुलगा बसला होता आणि लोक त्याच्या आजूबाजूला गर्दी करत होते. माझ्या मनात आलं, माझं स्थान कोणीतरी काढून घेतलं का? मी हताशपणे त्याच्याकडे पाहिलं. तोही मला पाहत होता. तो म्हणाला, काय झालं? तुम्ही खूप उदास दिसताय. गर्दी कमी झाल्यावर तो माझ्याकडे आला. मी म्हणाले, ही जागा माझ्या बाबांची आहे, पण वरचा देव प्रत्येकाला काम देतो. मला काही राग नाही, फक्त एवढंच वाटतं की आज आपल्या घरी पुन्हा एकदा गरिबीचं सावट येणार. मी बोलता बोलता रडू लागले. त्याने विचारलं, तुमचं नाव अनामिका आहे का? मी चकित होऊन म्हणाले, हो, पण तुम्हाला कसं माहीत? तो हसून म्हणाला, तुम्ही किशोर काकांची मुलगी आहात ना? मी अजून गोंधळले. तो म्हणाला, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? मी पहिल्याच नजरेत तुमच्या प्रेमात पडलो आहे. त्याचं हे बोलणं ऐकून माझा श्वासच अडखळला. माझं लग्न? मी कधी विचारही केला नव्हता. त्यावेळी माझं वय फक्त 17 वर्ष होतं. मी अजूनही नादान होते. मी स्पष्टपणेच म्हणाले, तुम्ही माझ्या बाबांशी बोला. मी पटकन माझं सामान गोळा केलं आणि घरी परतले. थोड्याच वेळात तो मुलगा आमच्या दाराशी उभा होता, माझ्याकडे हसत पाहत. बाबांनी त्याला बोलावलं. त्याने थोडाही संकोच न करता म्हटलं, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. बाबा आश्चर्यचकित झाले. ते काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले आणि मग म्हणाले, हो. मी बाबांना पाहून स्तब्ध झाले. मी म्हणाले, बाबा, हे काय आहे? तुम्ही तपासणीही केली नाही आणि होकार दिला? बाबा हसले आणि म्हणाले, बाळा, तोही आपल्यासारखाच आहे. तोही बूट पॉलिश करतो. त्याचं आणि आपलं आयुष्य फारसं वेगळं नाही, त्यामुळे मी होकार दिला. त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं की तो मुलगा समजूतदार आहे आणि प्रामाणिक देखील आहे. मी गोंधळून गेले आणि पुढील आठवड्याची वाट पाहू लागले, जिथे कायमचं बाबांचा हात जोडून मला सासरी निघावं लागणार होतं. बाबांपासून दूर होणं माझ्यासाठी असह्य होतं. लग्नाचा तो दिवस आला.
मी नवरी बनून नवऱ्याची वाट पाहत होते. लग्न झाल्यावर बाहेर आलो आणि पाहिलं तिथे आधीच एक सुंदर गाडी उभी होती. त्यांनी दिलेले कपडेही फार छान होते. माझी नणंदही खूप सुंदर दिसत होती. सगळं एखाद्या स्वप्नासारखं होतं. माझ्या चुलत बहिणीची ती वाक्य आठवली, तुझ्यासाठी बूट पॉलिश करणारा मुलगाच येईल, राजकुमार नाही. आणि आज मी गाडीत बसून हेच विचार करत होते. मनात एकीकडे गोंधळ होता तर दुसरीकडे समाधानही होतं की सगळं चांगल्या प्रकारे घडतंय. गाडी शहराबाहेर गेली तेव्हा मी घाबरले. मी नंदेला विचारलं, आपलं घर तर मागे कॉलनीत आहे ना, आपण कुठे चाललोय? ती हसली. काहीच उत्तर दिलं नाही. गाडी थांबली तेव्हा समोर एक अलिशान बंगला होता. मी आश्चर्यचकित होऊन किंचाळले, किती सुंदर बंगला आहे हा. आपण इथे का आलो आहोत? माझ्या नवऱ्याने हसत उत्तर दिलं, हेच आपलं घर आहे. मी बूट पॉलिश करत नाही. मी स्तब्ध झाले. माझ्या नशिबावर माझाच विश्वास बसत नव्हता. राजकुमारीसारखी मी त्या बंगल्यात प्रवेश केला. तिथे एक व्यक्ती उभा होता. तो हसत म्हणाला, बाळा, हे सगळं तुझ्या भल्याचं फळ आहे. मी गोंधळून विचारलं, कसल्या भल्याबद्दल तुम्ही बोलताय? मी तुम्हाला ओळखतही नाही. तो पुढे म्हणाला, मी दीपचा वडील आहे. दीप काही अनाथ नाही. हे माझे भाऊ भाऊजय आहेत आणि ही दीपची सक्की बहीण आहे. तू आम्हाला ओळखत नसशील, पण मी तुला खूप चांगलं ओळखतो. तो मीच आहे ज्याची तू 7 वर्षांपूर्वी प्राण वाचवले होतेस. त्याचं हे बोलणं ऐकून माझा श्वासच रोखला. तो म्हणत होता, त्या दिवसामुळेच माझं आयुष्य बदललं. त्या घटनेनंतर माझ्या मित्राकडून उधार घेतलं, व्यवसाय सुरू केला आणि प्रचंड यश मिळवलं. त्या दिवशी मी ठरवलं होतं, जर ही मुलगी पुन्हा कधी माझ्या आयुष्यात आली तर तिचे उपकार फेडल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मी माझ्या मुलाला तयार केलं. जेव्हा मी सक्षम होईन तेव्हा त्याचं लग्न तुझ्याशीच करीन. त्यांच्या शब्दांनी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या पतीने माझ्याकडे पाहत हसून सांगितलं, तुझ्या पप्पांना सगळं आधीच माहीत होतं, पण ते तुला सरप्राईज द्यायचं ठरवत होते म्हणून ते गप्प होते. मी कधी विचारही केला नव्हता की माझ्या आयुष्यात असा एखादं वळण येईल जिथे मी एका मोठ्या घराची राजकुमारी म्हणून माझं आयुष्य जगेन. लग्नाची पहिली रात्र खूप सुंदर गेली. माझ्या पतीने त्यांच्या वडिलांची इच्छा पूर्ण केली. तो म्हणाला, मी तुझा खूप आभारी आहे. तू माझ्या वडिलांचे प्राण वाचवलेस. तुझ्यामुळेच आमचा व्यवसाय इतका मोठा झाला. आज जर तू नसतीस तर कदाचित माझे वडील आपल्यासोबत नसते. मला कोणतीही खंत नाही. मला आनंद आहे की मला तुझ्यासारखी जोडीदार मिळाली. तो पुढे म्हणाला, तुझ्यामुळे माझ्या वडिलांचं जीवन बदललं. तुझ्यामुळेच आमचं घर उभं राहिलं. तुझ्या वडिलांशी मी आधीच बोललो होतो. त्यांना सर्व काही सांगितलं होतं आणि ते आपल्या लग्नाला होकार देऊन तयार झाले होते. तू आता एका श्रीमंत कुटुंबाची सून झाली आहेस. हे सत्य आता तुझ्या समोर आहे. त्याच्या बोलण्याने मी ढसाढसा रडू लागले. मी आकाशाकडे पाहत देवाचे आभार मानले. दरम्यान मला कळलं की माझ्या चुलत बहिणीचं लग्न झालं होतं, पण काही महिन्यातच तिचा घटस्फोटही झाला होता. कारण तिचा नवरा अमेरिकेत राहून तिथे दुसरं लग्न करून बसला होता. एक दिवस माझी तिची भेट झाली. मी माझ्या नवऱ्यासोबत होते तेव्हा तिने आम्हाला पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मला माझ्या अहंकाराची आणि गर्वाची शिक्षा मिळाली आहे. मी हळूच उत्तर दिलं, ताई, मी कधीच तुला शाप दिला नव्हता, पण तुझ्याच शब्दात असलेला गर्व तुमच्या बर्बादीचं कारण ठरला. आज मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी आहे. माझा पती माझ्या बाबांनाही आमच्या घरी घेऊन आला आहे. आम्ही सर्वजण एकत्र राहतो. माझ्या या गोष्टीतून तुम्हाला कळलंच असेल की लहानपणी केलेलं एक भलं कसं तरुणपणी माझ्या आयुष्याचं वरदान ठरलं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.